नमस्कार. माय PCMC चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. होय मी रिंगणात या कार्यक्रमामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व आलं आहे की जे नागरी चळवळींमध्ये जास्त सक्रिय आहे. ते आहेत निलेश शिंदे. निगडी प्राधिकरणातील NPRF फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश शिंदे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत ही निवडणूक त्यांना का लढवावीशी वाटते, त्यांचं काय विजन आहे, त्यांचा प्रभाग कुठला त्यांनी निवडलेला आहे आणि ते निवडून आल्यानंतर कुठले प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहेत. नमस्कार निलेशजी. नमस्कार. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की आपले वडील DL शिंदे यांचा आपल्याला वारसा लाभला आहे. ते एक जुन्या काळातील समाजवादी विचारसरणीचे नेते होते. कामगार नेते म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. तर त्यांच्याकडून तुम्हाला काय वारसा मिळाला आहे, काय सांगाल? माझे राजकीय किंवा सामाजिक मला जे स्वतःमध्ये जे आवड निर्माण झाली त्याचं मूळ माझ्या वडिलांमुळेच आहे. माझे वडील बजाज ऑटो येथे सर्व्हिस करत असताना कामगारांचं नेतृत्व तर ते करतच होते, पण त्याचबरोबर त्यांनी नोकरी करता करता सामाजिक चळवळीमध्ये स्वतःचा सहभाग खूप जास्त चांगल्या प्रकारे केला होता. त्यांना त्या प्रकारच्या त्यावेळच्या त्यांची संगत जी होती ती त्यावेळचे कैलासवासी SM जोशी, भाई वैद्य या सर्व मान्यवरांबरोबर माझे वडील समाजवादामध्ये काम करत होते. तसेच त्याचबरोबर त्यांनी भाडेकरू पंचायत असेल किंवा पुण्यामध्ये सर्वेशाम सेवा संघ नावाचे देवदासींसाठीचा एक आश्रम त्यांनी चालू केला होता. तो त्यांनी बरेच वर्ष 30 वर्ष चालवला. पिंपरी चिंचवडमध्ये मानव कांबळे असतील या सर्वांबरोबर त्यांनी सामाजिक कामात सक्रियपणे सहभाग घेतला होता. 1986 साली त्यांनी जनता पार्टी, त्या काळातली जनता पार्टी नांगरधारी शेतकरी या चिन्हावरती त्यांनी महानगरपालिकेची चिंचवड स्टेशनमधून निवडणूक लढवली होती. त्याच प्रभागातील काही भाग हा आत्ताच्या पंचतारानगर आणि आकुर्डीमध्ये जो येतो तो त्यावेळी वडिलांनी वगैरे तोच आत्ता प्रभाग क्रमांक 15च्या निगडी आकुर्डी प्राधिकरणात पण तो भाग येतो. तो योगायोग आहे. ओके. तर तुम्ही मला वाटतं आधी चिंचवडमध्ये राहिला होता? हो, चिंचवड स्टेशन. चिंचवडमधून मग प्राधिकरणात कधी आलात? चिंचवड स्टेशनमध्ये आम्ही पूर्वी राहिला होतो. गावड्यांच्या चाळीमध्ये राहिला होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर बजाज ऑटोची जानकीबन हाऊसिंग सोसायटी म्हणून 81 साली रेसिडेन्शियल स्कीम आहे 27 सेक्टरमध्ये, ती झाली. त्यानंतर अजून एक 24 सेक्टरमध्ये 83 साली वडिलांनी एक घर घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही साधारण 85च्या आसपास इथे आमचं घर झाल्यावर तिथे राहायला आलो. ओके. मग तुमचं शिक्षण वगैरे? शिक्षण पूर्वी मी चिंचवडला असताना गीता मंदिर शाळा होती पारिजात बनामध्ये, तिथे होतो 4थी पर्यंत. आणि 5वी पासून मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय इथे शिकायला आलो. अच्छा. म्हणजे तुमचं सगळं लहानपण सगळं प्राधिकरणातच गेलेलं आहे. सगळ्या बारीक सारीक गोष्टी जुनी सगळी लोक तुम्हाला अगदी लहानपणापासून परिचय. पूर्वी प्राधिकरणात असं होतं की बाहेरची लोकसंख्या आज IT पार्कमुळे वगैरे जी वाढली ती नव्हती, त्यामुळे जवळपास सगळी लोक एकमेकांना ओळखायची. बरोबर. मग शालेय शिक्षणानंतर तुम्ही उच्च शिक्षण जे आहे ते मला वाटतं पुण्यात घेतलं? हो. 10वी नंतर मी 11वी 12वीला सायन्ससाठी लक्ष्मणराव आपटे प्रशाला जे आपटे रोडला आहे तिथे गेलो होतो. 12वी नंतर मी सायन्ससाठी फर्ग्युसनला फर्स्ट इयर टू थर्ड इयर मी फर्ग्युसन कॉलेजला पुण्यामध्ये शिक्षण घेतलं. त्याचबरोबर मी पुण्यामध्येच ॲपटेक कम्प्युटर एज्युकेशनमध्ये सॉफ्टवेअर डिप्लोमा 3 वर्षाचा आहे तो केला होता. आणि तिथेच मग फोटोग्राफी, जर्नलिझम, मास कम्युनिकेशन याच्या पुणे युनिव्हर्सिटीचे आणि आमच्या क्षेत्राशी रिलेटेड, तुमच्या क्षेत्राशी संबंधित आहे. आणि ती आवड मला तेव्हापासूनच होती. तिथे पुण्यामध्ये मी काही पुणे युनिव्हर्सिटीचे फर्ग्युसनमध्ये काही कोर्सेस असायचे ते पण केले होते. मग तिथून व्यवसायाकडे वाटचाल करण्यापूर्वी काही नोकरी वगैरे काही केली होती आपण? हो. माझं कॉलेज संपल्यानंतर मी ॲपटेक कम्प्युटर एज्युकेशन जिथे मी विद्यार्थी होतो त्यांचीच पिंपरीमध्ये ब्रँच होते. तिथे मी मार्केटिंग मॅनेजर म्हणून साधारणतः 3 वर्ष काम केलं. ओके. हो. आणि
तीच ब्रांच नंतर ती फ्रँचायझी होती ॲपटेक कॉम्प्युटर Okay. एज्युकेशनची. त्याच फ्रँचायझीमध्ये मी नंतर पार्टनर म्हणून मग व्यवसायात पदार्पण केलं क्या बात आहे. 2002ला. म्हणजे जिथे शिकला जिथे तिथे शिकलो नोकरी तिथेच नोकरी केली आणि ते तीच संस्थे तीच ते तुम्ही संस्थेत टेक मी ओव्हर टेक केलं ओव्हर ते. केली. क्या बात आहे. वा. येस. हे करत असताना ते नेमकं काय स्वरूपाचा व्यवसाय तुम्ही करत होतात? मला वाटतं हे संगणक प्रशिक्षणाचं मोठ्या प्रमाणात काम जे हो. केलं ते त्याच माध्यमातून केलं त्याच का तुम्ही? माध्यमातून झालं. 1999ला तिथे मी जॉईन झालो होतो. हं. पिंपरीमध्ये जी ब्रांच होते. त्यावेळी कॉलेजबरोबर जी मुलं BA, BCom, BSc करतात त्यांना करिअर ऑप्शन म्हणून कॉम्प्युटर हे त्यावेळेस मोठ्या प्रमाणात उदयास येत होतं. त्याचा आम्ही खूप प्रचार केला आणि अनेक विद्यार्थी आज आमचे त्यावेळेचे बाहेर परदेशात सेटल आहेत. भारतामध्ये पण अनेक ठिकाणी IT कंपनीमध्ये आणि याच्यात ते सेटल आहेत. तशाच पद्धतीने नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण कॉम्प्युटर शिक्षण हे कंपल्सरी केलं गव्हर्नमेंट जॉब आणि सर्वांसाठी. हं, हं, हं. त्याच्यासाठी त्यांनी MSCIT नावाचा कोर्स आणला होता. बरोबर. त्यावेळी आम्ही दिलेल्या प्रपोजलवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने MSCIT हा कोर्स सर्व नागरिक आणि महिलांसाठी 10% फीजमध्ये उपलब्ध करून दिला. 90% फीज मनपा भरायची. त्यामुळे शहरातील लाखो विद्यार्थ्यांना, महिलांना त्याचा फायदा झाला आणि त्यावेळी ते सगळे कॉम्प्युटर प्रशिक्षण त्यांना मिळालं. जे संगणक साक्षरतेत तुमचंही महत्वाची हो. भूमिका राहिली आहे. हो, आम्ही त्यावेळी पुढाकार घेतला होता. साधारण किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असेल? आम्हाला असं वाटतं की त्या MSCITचं आम्ही जी योजना महानगरपालिकेतर्फे राबवत होतो, साधारणतः 50,000पेक्षा ते 1,00,000पर्यंत अशा वेगवेगळ्या संस्था होत्या माझ्याबरोबर त्यावेळी. हां. सर्वांच्या मिळून साधारणतः 1,00,000 विद्यार्थ्यापर्यंत घेतलं असेल. हे सगळं व्यावसायिक वाटचाल चालू होती. त्याच्यावर तुम्ही सामाजिक क्षेत्रात काय प्रकारचं काम केलंत आणि त्याची आवड कशी? तुम्ही वडिलांचा तर वारसा होताच हो. घरातूनच. हो, ते लहानपणापासून सगळं पाहिलेलं आहे. बरोबर. तर याच्यात तुम्ही सक्रिय कधीपासून झालात? कॉलेजच्या जीवनात आम्ही असताना तिथल्या विद्यार्थी संघटना आणि त्याच्यामध्ये आम्ही ॲक्टिव्ह होतो. त्यावेळी तिथे जेव्हा लोकसभेची एक इलेक्शन आली होती, त्यावेळी असं अनएक्सपेक्टेडली सुरेश कलमाडी काँग्रेस सोडून अपक्ष भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबा, निवडणुकीत पुरस्कृत- उभे राहिले होते पुरस्कृत उमेदवार. आणि विठ्ठलराव तुपेंना त्यावेळी शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिली होती. त्यावेळी आम्ही त्या संपर्कात येऊन आमच्या संघटनेतर्फे विठ्ठलराव तुपेंचं आम्ही काम पुण्यात प्रचार केला त्यांचाही होता. पूर्वी समाजवादी सगळं तो विचारसरणी घरात होती त्यावेळी. ती अटॅचमेंट त्यावेळी होती. मग पुढे तुम्ही राजकारणात म्हणजे कंटिन्युएशन ठेवलं नाही का फारसं? राजकारणात निवडणुकांच्या माध्यमातून मी 2002 पासून प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध नेत्यांबरोबर अत्यंत जवळकीचे संबंध असल्यामुळे मी त्यांच्या पूर्ण राजकीय इलेक्शन मॅनेजमेंट आणि महानगरपालिकेतले कुठलेही प्रश्न सोडवणे, ते जाणे, त्याच्यासाठी फॉलोअप करणे, यासाठी 2002 पासून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सक्रिय झालो. त्यामुळे माझ्याकडे तो साधारणतः 20-22 वर्षाचा अनुभव आहे की महापालिकेतून कामं कशी करून घ्यायची. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यावेळी काम करत होतो. पक्षापेक्षा त्यावेळी माझ्या जवळचे जेवढे राजकीय नेते होते, बरोबर, त्यांच्यामुळे मी तिथे जोडलं गेलो होतो. आणखीन काही सामाजिक संस्था, मंडळ यांच्याशी तुम्ही संबंधित आहात? हो, प्राधिकरणामध्ये जवळपास अनेक गणेश मंडळ आहेत, नवरात्र मंडळ आहेत आणि आमचं स्वतःचं सेक्टर 24मधलं नीळकंठेश्वर मंदिर ट्रस्ट आहे, जे सर्वात जुनं शिवजींचं मंदिर आहे प्राधिकरणातलं. त्या मॅनेजमेंटपासून मी सक्रिय आहेच. आमचं इथे सातारा जिल्हा मित्रमंडळ आणि पश्चिम महाराष्ट्र युवा मंच देखील खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत या भागामध्ये. त्यांच्याशी पण मी त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे त्याही क्षेत्रात मी सक्रियच आहे. तर तुमचं सगळ्यात उल्लेखनीय काम म्हणून पाहिलं जातं ते NPRFच्या माध्यमातून तुम्ही केलेलं. तर NPRFची स्थापना कशी झाली, त्यामागची भूमिका काय होती? जी, NPRF फाउंडेशन ह्या नावाने आम्ही जे फाउंडेशन केलेलं आहे, त्याच्यात निगडी प्राधिकरण रेसिडेंट्स फोरम फाउंडेशन, तो शॉर्ट फॉर्म म्हणून NPRF केलं. बऱ्याच वेळा आपण फेसबुक आणि फक्त व्हॉट्सअपवरती सगळ्या एरियातली लोकं येतो आणि आपल्या प्रश्नांवरती बोलत असतो. पण ते आपण फक्त व्हॉट्सअप वॉरियर न राहता आपण प्रत्यक्षात येऊन समाजासाठी काहीतरी काम करावं, असं आम्ही आमच्या काही टीमनी ठरवलं होतं. त्याच्यामध्ये मी होतो, अतुल भोंडवे होते, जिगर व्यास होते, विजयराव नाईक होते, बाळासाहेब ठाणगे होते, ॲडव्होकेट अर्जुन दलाल आहेत. अशा काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन ते चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली व त्या माध्यमातून आम्ही लोकांना प्लॅटफॉर्म दिला त्यांच्या
सूचना आम्हाला सांगण्यापेक्षा प्राधिकरणात आम्ही असं गर्वाने सांगू शकतो की सारथीपेक्षा NPRFवर पहिले कंप्लेंट येते आणि त्या माध्यमातून ते आम्ही सोडवण्याचाही प्रयत्न करतो. महापालिकेची हेल्पलाईन हो. सारथी. हो. महापालिकेपेक्षा विश्वास तुम्ही जास्त लोकांचा कमवलाय हे त्यातून दिसून येतं. हो. NPRFच्या माध्यमातून कुठले विषय तुम्ही हाताळलेत आत्तापर्यंत, प्रमुख काही सांगू शकाल त्यात? आत्ता लेटेस्ट आम्ही NPRFच्या माध्यमातून हरित सेतू म्हणून एक आमच्या प्राधिकरणावरती जो एक लादलेला प्रोजेक्ट आहे आणि ज्याच्यामुळे आमच्या इथे वाहतूक कोंडी जी कधी नव्हती, पार्किंगची एक दुरावस्था ही जी कधी नव्हती आमच्याकडे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं आहे, इतर अनेक अतिक्रमण टपऱ्यांची त्याच्यावर जास्त होत आहेत आणि प्राधिकरणातला नागरिक त्रस्त झाला आहे. आम्ही त्यासाठी माननीय अजितदादांना पहिले निवेदन दिलं. त्यांच्या सूचनेनुसार कमिशनरना भेटलो. कमिशनर शेखर सिंग आम्हाला साईट व्हिजिट करून निर्णय देतो म्हणाले, त्याआधीच त्यांची बदली झाली. मग श्रावण हर्डीकर सरांना आम्ही ॲप्रोच केला, पण ते निवडणुकीत बिझी होते. असं सगळं करून आम्हाला कळलं की आम्हाला कोण दादच देत नाही आहे. आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो. मग त्यानंतर आम्ही आंदोलन उभारलं. साधारणतः 400 ते 500 नागरिक प्राधिकरणात पहिल्यांदा कोणत्या नागरी प्रश्नाच्या आंदोलनासाठी एकत्रित आले असते. प्राधिकरणात तशी रस्त्यावर उतरण्याची मानसिकता खूप कमी मानसिकता नसते, पण या प्रोजेक्टमुळे त्यांना इतका त्रास होतोय सगळ्यांना की ते लोक उतरली आणि आम्हालाही तो दिला. अजूनही पालिकेने आमचं ऐकलं नाही. आम्ही आता यापेक्षा मोठा लढा आपण प्लॅन करतोय आणि नक्कीच लवकरात लवकर त्या प्रोजेक्टमध्ये सुधारणा आणि बदल घडवून आणण्यासाठी आम्ही काम करू, असा आम्ही पूर्णपणे निर्धार केला आहे. आमची टीम त्याच्यावर काम करते. हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, कोविडमध्ये आम्ही सर्वात मोठा प्रश्न होता प्राधिकरणाचा ट्रान्सफर आणि वारस नोंदचा. प्राधिकरण बरखास्त होऊन ज्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेलं त्यावेळी प्राधिकरणाचे खूप चाचकाठी होत्या. त्याच्या संदर्भात आम्ही काही विचार करत होतो. त्यात ॲडव्होकेट प्रतिभा जोशी आणि ॲडव्होकेट अर्जुन दलाल माझ्याबरोबर होते. आम्ही प्राधिकरणाचे अधिकारी, आमच्याकडे बरोबर RS कुमार साहेब पण होते, माजी महापौर, आणि त्यांच्याकडून आम्ही पालिकेकडे अप्रोच झालो आणि एक वारस नोंदीच्या संदर्भातला एक खूप मोठा निर्णय आम्ही त्यावेळी करून घेतला, जो लोकांना सांगायला मला असं आवडेल की कोणतीही वारस नोंद करताना आपल्या घरातल्या ज्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडून ती मुलांना, पत्नीला, मुलींना ट्रान्सफर होताना वारस नोंद ही एक खूप किचकट प्रक्रिया आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये 75,000 रुपये कोर्ट स्टॅम्प फी भरणे हे कंपल्सरी होतं आणि प्लस वकिलाची फी. साधारणतः 1.25 रुपयाची ती इन्व्हेस्टमेंट प्रत्येक घराला आपल्याच प्रॉपर्टीसाठी करायला लागते आणि एक वर्षाची वेळ जाते. त्यावेळी आम्ही पालिकेत जितेंद्र वाघ म्हणून ॲडिशनल कमिशनर होते, त्यांना अप्रोच करून आम्ही रिक्वेस्ट केली की प्रॉपर्टीचा उल्लेख त्यातला जर फक्त काढला, हा प्राधिकरणाचा नियम होता, आता पालिकेत आलं आहे, तर हा प्रॉपर्टीचा उल्लेख काढला तर जनरल हेअरशिप सर्टिफिकेट पिंपरी कोर्टात 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मिळतं, प्लस वकिलांची जी फी असेल. हे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर आमच्या नागरिकांचे साधारणतः 75,000 रुपये आणि विनाकारणचं पुण्यात जाण्या येण्याच्या चक्र हे सगळं वाचेल. ते त्यांनी पूर्ण स्टडी करून ॲक्सेप्ट केलं. त्यानंतर अनेक नागरिकांना त्याच्यानंतर 200 रुपयाच्या कोर्ट स्टॅम्प फी भरून त्याच्यावरती वारस नोंद करता आली. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. लोकांचा जो लाखभर रुपये त्यामुळे वाचले. आणि याच्या पुढे आता ट्रान्सफरच्या संदर्भात आणि याच्या संदर्भात आमचं काही काम चालू आहे की नियमावली आम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून देतो, कारण मध्ये एजंट खूप फोफावलेत आणि त्याच्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान होतं आहे नागरिकांचं. त्याच्यासाठी आता आम्ही काम चालू केलेलं आहे आणि हे NPRFच्या माध्यमातून करतो आहे. फार छान काम आहे. हरित सेतूच्या संदर्भात NPRFने आंदोलन केलं होतं, पण तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही सोल्युशन घेऊन जाता. येस. तर हरित सेतू प्रकल्पात काय सुधारणा व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? हरित सेतू प्रकल्पामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे विड्थ ऑफ फुटपाथ. ही जी आहे त्याच्यामुळे जवळपास अर्धा रोड आपला व्यापला जातो. त्याच्यासाठी विड्थ कमी व्हावी आणि त्याचे जे रॅम्प उतरवले आहेत रोडवर ते रॅम्प फुटपाथच्याच आतमध्ये यावेत, हे आमचं म्हणजे साधारणतः 1 किंवा 2 माणसं चालत जाऊ शकतात. काय होतं, इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार चालणाऱ्यांची डेन्सिटी किती आहे त्याप्रमाणे फुटपाथ असावे. तर ते फुटपाथ फक्त सुशोभीकरणाचा भाग असू नये असं, त्यामुळे ती विड्थ कमी व्हावी हा एक पहिला भाग. पार्किंगचे जागी जे स्लॉट केलेले आहेत त्याऐवजी ते थ्रूआउट पार्किंग द्यावं, फुटपाथची विड्थ कमी करून, जसं त्यांनी LIGत मान्य केलं आहे, इतर ठिकाणी मान्य नाही केलं.
ह्या व्यतिरिक्त आकुर्डी रेल्वे स्टेशन आणि निगडी प्राधिकरणातला जो भेळ चौक ज्याला आपण म्हणतो संत ज्ञानेश्वर चौक, तिथे खूप कमर्शियलायझेशन झालं आहे. म्हणजे दुकानांबरोबर तिथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे, त्यांच्या गाड्यांची संख्या खूप जास्त आहे. अशा दोन्ही ठिकाणी PMRDAचे पूर्वीचं प्राधिकरण आत्ताचे पार्किंगचे प्लॉट उपलब्ध आहेत. त्या पार्किंगच्या प्लॉटला जर पालिकेने आपल्या ताब्यात घेऊन किंवा PMRDकडून मल्टीलेवल बहुमजली पार्किंग उभं केलं तर ह्या संपूर्ण कमर्शियल एरिया झोन जो आहे त्यांची पार्किंगची सोय होईल. आणि खाली त्याला ग्राउंड फ्लोअरला जर तुम्ही गाळे दिले करून, त्याच्यातून पालिकेचं उत्पन्न पण वाढेल आणि रस्त्यावर जो बकालपणा आला आहे टपऱ्यांचा तो कमी होईल. हे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की अशा माध्यमातून तुम्ही पार्किंगची सोय द्या आणि मग नंतर नो पार्किंग करा किंवा असं, ही आमची मागणी आहे. त्यांचा एक विजन आहे हरित सेतू जे डेव्हलप केलं त्यांनी, की जास्तीत जास्त नागरिकांनी चालत बाहेर पडावं किंवा स्वतःची गाडी काढू नये, असं त्यांचं विजन आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावं. पण आम्ही त्याला असं म्हटलं की युरोप, तुम्ही ॲम्स्टरडॅमचं उदाहरणावरून आमच्याकडे करताय, पण युरोपचं टेम्परेचर तिथलं, आपल्याकडे एक माणूस एक महिला आज निघाली, ती मुलाला शाळेत सोडते, त्याच्यानंतर भाजी घ्यायला जाते, त्याच्यानंतर लाईटचं बिल भरते आणि मग घरी येते. तर ती हे एवढं सगळं चालत नाही करू शकत. तर त्याच्यासाठी तुम्ही तशी कन्सेप्ट आमच्यावरती लादू नका. तुम्हाला असं करायचंच असेल तर पायलट प्रोजेक्ट म्हणून तुम्ही ज्या ज्या मार्गांवर हरित सेतू करताय त्या मार्गांवरती आपल्या ज्या बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट असतात तशा तुम्ही महानगरपालिकेतर्फे शटल ठेवा, की आम्हाला कळतं आहे मी घरातून बाहेर पडल्यावर मला 5 मिनटं चाललं की त्या शटलमध्ये मी बसून मोफत, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी तुम्ही मोफत ठेवा, मग तुमचा उद्देश सफल होईल. तर ते पार्किंगची जी बहुमजली इमारत आहे, जे आपण मंडईत आज आपण गेलो लक्ष्मी रोडला की आपण लावतो पार्किंगला, तसं इथे सवय लागेल लोकांना. पण पहिले सुविधा द्या आणि मग तुम्ही त्याच्यावरती नियम लावा. कारण आज जर मी घरी दिवसातून 3 वेळा येतो किंवा कुठलाही माणूस घरी येतो प्राधिकरणातला, तो प्रत्येक वेळी गेटच्या आतमध्ये गाडी नाही लावत, तो बाहेर लावतो. एकतर मग तो फुटपाथवर लावेल किंवा त्यांनी बाहेर लावलं की साधारणतः 1000 रुपयाचा तुला दंड आहे. मग हा भुर्दंड नागरिकांना देण्याच्या आधी तुम्ही सोय द्या आणि मग नियम लावा. अशा मागणी घेऊन आम्ही आता कमिशनरांकडे अनेक याच्यात हे काही मुद्दे, याच्यापेक्षा अनेक गोष्टी घेऊन आम्ही त्याच्यामध्ये चाललेलो आहे. त्याच्यावरती त्यांनी पालिकेने सकारात्मक विचार करावा, अन्यथा आम्ही आंदोलन अजून तीव्र करून तो प्रोजेक्ट बंद पाडण्याचा विचार करत आहोत. आता प्रश्न येतो निवडणुकीचा. निवडणूक म्हटलं की कुठल्या तरी पक्षाचा झेंडा हातात घ्यावा लागतो किंवा आता तुम्ही राष्ट्रवादी पूर्वी काम केलेलं आहे, तर काय ठरवलं आहे नक्की? काय तुमची राजकीय भूमिका काय असणार? कुठल्या पक्षाबरोबर तुम्ही जाणार, कुठल्या पक्षाकडे उमेदवारी मागणार? आत्ता ह्यावेळी मी असा विचार केलेला होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची इलेक्शन आहे. महानगरपालिकेची इलेक्शन, नगरसेवक आपण लोकप्रतिनिधी जो निवडून देतो तो नागरिकांशी सगळ्यात जवळचा असावा, तो त्यांच्यासाठी इझिली ॲक्सेसेबल असावा. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये नागरिक प्राधान्याने विचार पक्षापेक्षा व्यक्तीचा जास्त करतो. त्यामुळे पक्षाचा अजेंडा न चालवता मी व्यक्ती म्हणून आत्ता सर्व लोकांपुढे जात आहे. पक्षाचे ऑप्शन ज्या पक्षाला वाटेल की आपल्याकडे चांगले तरुण अभ्यासू उमेदवार आपण द्यावेत, त्या कोणाकडूनही संधी जशी मिळेल त्याप्रमाणे ती संधी घेऊन मला नागरिकांचं काम करण्यात यावेळी जास्त मला इच्छा आहे. लोकसभा आणि विधानसभेसारखं आयडियॉलॉजीवरती आणि याच्यावरती पक्षाचे उमेदवार ठरले जातात, त्यापेक्षा महानगरपालिकेचा क्रायटेरिया वेगळा असतो आणि लोकांना जास्तीत जास्त काम करणारा, लोकांचे जास्तीत जास्त संपर्कात असणारा असा व्यक्ती लोक निवडतात. त्यामुळे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष हा अजेंडा थोडासा मागे राहतो, म्हणून व्यक्ती म्हणून मी सध्या स्वतःला आता प्रोजेक्ट करतोय आणि योग्य पक्षाचे उत्सुकता म्हणून प्रश्न विचारतो. अनेक शहरांमध्ये, अगदी पुण्यामध्ये सुद्धा नागरिकांच्या संघटनांनी यापूर्वी निवडणुका लढवलेल्या आहेत. बरोबर. तर तसं काही NPRFच्या डोक्यात आहे का? NPRF आजपर्यंत आम्ही राजकीय संघटना म्हणून कधी वापरलेली नाही आहे, पण तुमचं सजेशन चांगलं आहे. आम्ही आमच्या कोर टीमबरोबर बसून NPRF पक्ष म्हणून उतरू शकतो का याची चर्चा करून नक्की सांगतो. आता प्रश्न आला तो प्रभागातला, की प्रभागात अनेक समस्या अजूनही आहेत. प्राधिकरण हा बऱ्यापैकी सुनियोजित विकसित झालेला भाग आहे, तरी देखील समस्या आहेतच. तर तुम्हाला या प्रभागातल्या, आता याच्याबरोबर फक्त प्राधिकरणातला जो सुनियोजित भाग आहे त्याबरोबर इतरही भाग आहे की आता मगाशी आपल्या बोलण्यामध्ये आलं
की अगदी चिंचवडचाही काही भाग या इकडे म्हणजे जोडला. आकुर्डी आणि गंगानगर, हां, हां, पंचतारानगर हां. पूर्वी हां, चिंचवड तर त्या स्टेशनला होता ठिकाणी तो बराच जोडलेला. विकासाचा बॅकलॉग पण आहे त्या हो, भागातही. अत्यंत म्हणजे तर त्याविषयी काय सांगाल? प्रभागातल्या काय समस्या तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात? निगडी गावठाण प्राधिकरण जसा आधुनिक आणि सुनियोजित भाग होता त्यालाही बकाल केला हा वेगळा प्रश्न. पण पंचतारा नगर, गंगानगर, आकुर्डी, निगडी गावठाण या भागामध्ये जर आपण गेलो तर आपण अरे प्रभाग क्रमांक 15मध्ये आहे का, कुठे आलोय, अशी परिस्थिती निर्माण होते. स्वच्छतेच्या बाबतीत त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यांच्याकडे जर पाण्याची आणि हे जर बघितलं तर पाण्याची दुरावस्था खूप आहे. काय होतं, प्राधिकरणामधल्या घरांमध्ये पाणी स्टोरेजची आणि व्यवस्था आहे. तिथल्या गावातल्या घरांमध्ये बैठी घरं आहेत, त्यांच्याकडे ओव्हरहेड टँक्स नाही आहेत. तिथे मुबलक पाणी उपलब्ध करून देणं हे जास्त गरजेचं आहे. तर तिथे तशा प्रमाणात ते होत नाही आहे. वीज हा भाग आपला नगरसेवकांच्या अखत्यारीत येत नाही. पण तरी पण विजेचा इतका प्रश्न आहे की राज्य सरकारच्या प्रतिनिधींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून आम्ही मध्ये 2-3 वर्षापूर्वी NPRFच्याच माध्यमातून आपले जे पिंपरीचे आमदार आहेत अण्णासाहेब बनसोडे यांच्याकडे जाऊन बैठका लावून MSCBच्या अधिकाऱ्यांना बोलवून काही प्रश्न त्याच्यात भूमिगत केबल्स काही ठिकाणच्या करायच्या होत्या ज्याला वारंवार प्रॉब्लेम येत होता, त्या त्यांच्याकडून करून घेतलं. पण नवीन फीडर स्टेशन उभे करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही फॉलोअप आपले आमदार असतील, आता शहराला आपले आमदार पण खूप आहेत, तर आमदार असतील, पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, याच्यापर्यंत जाऊन आम्हाला त्याच्यामध्ये काम करायचं आहे. आणि ही त्या नागरिकांची तिथल्या खूप मोठी गरज आहे. आता तुम्ही नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याचा, आता उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. हे करत असताना काहीतरी व्हिजन घेऊन तुम्ही ते निश्चित केलं असेल, तर बरोबर. लोकांना जाणून घ्यायला आवडेल की ॲज अ उमेदवार तुमचं व्हिजन काय असणार आहे या प्रभागासाठीचं? आज आपल्या प्रभागामध्ये प्राधिकरण हा एक विकसित भाग म्हणून बघितला जातो आणि गावातला भाग आहे आकुर्डी गाव, पंचतारा नगर, गंगानगर, निगडी गावठाण. याच्यामध्ये थोडासा तो गावाचा भाग आहे, जुनी दाट लोकवस्तीचा आहे. तिथे आरक्षणाचे प्लॉट जास्त उपलब्ध नाहीत आणि त्याप्रमाणे ती डेव्हलपमेंट झालेली नाही. तरीसुद्धा ओव्हरऑल जर बघितलं आपण तर आज सर्वच बाबतीमध्ये आपला प्रभाग मागे पडत चालला आहे. जो 30 वर्षापूर्वी प्राधिकरण वॉज मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन, पिंपरी चिंचवडमध्ये जर आलो आपण तर हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 15 हा मोस्ट प्रिफर्ड होता. तो आता तसा राहिला नाही आहे. ती जागा आता वाकड, पिंपळे सौदागर या भागाने घेतली आणि डेव्हलपमेंटला आपण मागे पडलो आहे. तर मला असं वाटतं की प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सगळ्या गोष्टी ज्या इथे गरज आहे की प्राथमिक आरोग्य केंद्राचा 5 गुंठ्याचा प्लॉट गेले अनेक वर्ष रिकामा आहे. त्याच्यावरती अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे. प्राधिकरण आहे, आकुर्डी आहे म्हणून लोक म्हणतात की इथे चालणार नाही हॉस्पिटल. तुम्ही हॉस्पिटल नका बांधू. एक आपण वेगळ्या कन्सेप्टने येऊ शकतो की इथे तुम्ही पॅथॉलॉजी लॅब देऊ शकता, OPD देऊ शकता, डायलिसिस सेंटर देऊ शकता. आज प्रत्येक घरामध्ये कधी ना कधीतरी एक दुःखद घटना घडते. तर आपल्याला मॉर्च्युरी हवी असेल, शीतगृह हवं असेल, काही आमच्याकडे मुलं फॉरेनला आहेत जास्त, कोणाच्या काही घरी झालं तर ते ठेवायला लागतं की 1 दिवस 2 दिवस ठेवायला, तर आम्हाला YCMपर्यंत जावं लागतं किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला कोणत्या जावं. त्याची काही प्रायव्हेट जिथे 5 गुंठ्याचा प्लॉट आहे तिथे जर काही ती सोय करता आली ज्याच्यावर आजपर्यंत कोणीही विचार नाही केला, तर ती सोय करणं, ह्या गोष्टी त्या 5 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आम्हाला तिथे डेव्हलप करता येऊ शकतात. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा प्राधिकरणात आहेत, पण प्राधिकरणातलं कोणीच त्या शाळेत जात नाही, अशी परिस्थिती आहे. ही बदलण्यासाठी आपण शाळेला त्या एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्यांना पूर्णपणे अद्ययावत बनवून तिथे इंग्रजी, मराठी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा घेऊन, माझं असं मत आहे की ज्ञानप्रबोधिनी असेल, सिटी प्राईड असेल, सेंट अस्लाज असेल, CMS आहे, या संस्था इथे खूप चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांना ते चालवायला द्यायचं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथे पालिकेच्या शाळांसारखी कमी फीज घ्यायची. आपण खूप खर्च करतो महानगरपालिका म्हणून, पण जर शिक्षणावर, आरोग्यावर खर्च केला, त्या शाळांना दर्जा राखण्यासाठी एक ठराविक अमाऊंट लागत असेल ती मनपाने पे करावी आणि मुलांना स्वस्तात शिक्षण द्यावं त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे की प्राधिकरणातला मुलगाही प्राधिकरणातल्या मनपाच्या शाळेत गेला तर काय हरकत आहे, जर तिला दर्जा तसा असेल तर नक्की जाईल. बरोबर. राहणारे आकुर्डीत, निगडीत सगळ्याच लोकांची परिस्थिती आर्थिक चांगली नाही की लाख लाख रुपये भरून आज शाळेमध्ये जातील. त्याच्यासाठी महानगरपालिकेने
इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायचं आणि या संस्थांची मदत करून दर्जा सुधारायचा. असं करून जर स्वस्तात करता आलं तर ते खूप ओसंडून वाहतील. दिल्लीमध्ये असे मॉडेल्स झालेले आहेत शाळांमध्ये. बरोबर. तशा प्रकारे आपल्या इथे आपल्या प्रभागात करता येऊ शकतं असं माझं विजन आहे. पाण्याच्या बाबतीत आज अनेक म्हणजे गेल्या 15 दिवसापूर्वी 3 दिवस प्राधिकरणात पाणीच नव्हतं. अशी परिस्थिती उद्भवली काही प्रॉब्लेममुळे. ते 24 तास पाण्याचं मॉडेल इथंच 24/7 हे फक्त योजनेचं नाव आहे. अच्छा. प्रत्यक्षात लोकांना 2-2 तास जरी सकाळ संध्याकाळ दिलं आणि योग्य प्रेशरने दिलं तरी ते नागरिक आमचे खुश राहतील. पण त्याला प्रेशर हवं आणि रोज द्या. रोज सकाळ द्या. संध्याकाळ रोज द्या. एखाद्या ठराविक सेक्टरला त्यांनी दिलंय पण ते पूर्ण प्रभागामध्ये रोज पाणी गेलं पाहिजे. त्या दिवशी आम्ही पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो. मूळ त्याच्यात असं आहे की साधारणतः 8 ते 10 MLD पाणी हे नागरिकांना गरजेपेक्षा कमी उचललं जाते पालिकेतून किंवा प्रभागातून. प्रभागाची जी गरज आहे त्याच्या तर आम्ही त्याचा पाठपुरावा आयुक्तांकडे करतोय की आम्हाला ते पाण्याचं प्रमाण मुबलक करून द्या. आमच्या प्राधिकरण आणि आकुर्डी भागामध्ये 28 सेक्टरच्या बाजूला पाण्याच्या टाकीचं आरक्षण आहे. जर तिथे पाण्याची टाकी उभारली गेली तर 28 सेक्टर आकुर्डी गंगानगर हा जो खालच्या बाजूचा आहे त्यांना प्रेशरने पाणी येईल. पण त्याच्यावरती काम नाही झालं. ते काम करायला लागेल. म्हणजे फक्त आपण कुठलं आंदोलन नाही करायचं तर आम्ही विथ सोल्युशन आम्ही येतोय की आम्ही सोल्युशन देतो त्याच्यावरती आम्हाला तुम्ही करा. हे माझं विजन की हे काम करायचं असेल तर प्रत्येक वेळी टेबलाच्या ह्या बाजूला बसून चालणार नाही. सोल्युशन सोल्युशन घेऊन मग जर मी सभागृहात गेलो मी तिथे लोकप्रतिनिधीमधून गेलो तर ह्या योजना मला तिथे राबवता येतील. मी तुम्हाला सांगतो याच्या पुढचं ज्या गोष्टीला जसं मी म्हटलं की आजपर्यंत कोणी हात लावलेला नाही. आता हा एक प्राधिकरण आकुर्डी आमचा निगडी हा जो भाग आहे ना थोडासा सधन पण मानला जातो की आयुष्यभर कष्ट करून लोक इथे घर घेतात. आज त्या घरांची किंमत करोडो रुपयाची झालेली आहे. जसंच प्रत्येक घरामध्ये दुर्घटना घडते काही होतं. पण जर तुम्ही आमच्यातल्या पण कुठल्याही माणसं असेल म्हणजे हे फक्त प्राधिकरण आकुर्डी निगडीसाठी नाही कुठल्याही माणसाला ज्यावेळी आपण अंत्यविधीसाठी जावं लागतं तर तुम्ही मला सांगा पुण्यात एक वैकुंठला जाताना पण तिथे त्या गोष्टी ज्या पावित्र्य राखलं जातं तसं आमच्याकडे नाही आहे. आम्हाला निगडीला इकडे जावं लागतं. अत्यंत घाण म्हणजे माणसाच्या शेवटच्या विधीला पण अत्यंत घाणीतून जाणं त्या पावित्र्य त्या गोष्टीचं त्या विधीचं काही राहत नाही अशा ठिकाणी आहे. तर तिथली भले लोक म्हणतील की तो वॉर्ड आपला येत नाही पण आपण जेव्हा शहराचे प्रतिनिधी म्हणून जाऊ त्यावेळी तिथल्या डेव्हलपमेंटची पण जबाबदारी आपल्याला घ्यायला लागेल किंवा नागरिकांना आपल्याला कुठलं तरी दुसरं ऑप्शन उपलब्ध करून द्यावं लागेल. पण लोकांना नको असलेल्या प्रकल्पांमध्ये स्मशानभूमी हा एक प्रकल्प असतो की आमच्याकडे नको. मग जिथे आहे तिथे तरी सुधारणा करायला लागेल. त्याला काही वेगळा रोड देता येतो का बघता येईल. तिथे एकदमच गलिच्छ ह्याच्यातून जाण्यापेक्षा तिथली स्वच्छता काय करता येते का बघायला लागेल. की आपण वैकुंठचं कायमच उदाहरण देतो की तिथे मुलं अभ्यास करायला पण बसतात. तसं वातावरण आपल्याकडे स्वच्छता आणि शांत आणि याच्यामध्ये करता येईल का आहे त्या जागेमध्ये पण याचा विचार करावा लागेल. आपल्या भागाची भागामध्ये काही आरक्षित प्लॉट आहेत आणि त्या जागा डेव्हलप नाही झाल्यात. आज एक इंडोर क्रीडा संकुल ही प्राधिकरणाची गरज आहे. आकुर्डी भागात निगडी भागात आजही लोक कुस्ती आणि पैलवान की त्याचा शौक आहे पण ह्याची सोय आपण दिली पाहिजे ना. ॲज अ महानगरपालिका आमच्याकडे हेडगेवार भवनच्या इथे एक प्रचंड मोठा प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला स्विमिंग पूल आता आहे त्याच्यापेक्षा चांगलं स्विमिंग पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्केटिंग लॉन टेनिस बॅडमिंटन या सगळ्या गोष्टींसाठी तिथे सुविधा होऊ शकतात. कुस्तीसाठी इंडोर मॅटवरती क्रीडा संकुल करायचं हे करता येऊ शकेल. अशा अनेक गोष्टी अप्पू घर जर तुम्ही बघितलं ज्यावेळी बनवलं त्याच्यानंतर त्याच्यात काहीच सुधारणा झाली. अप्पू घरपेक्षा जास्त खेळणी आज भक्तिशक्तीच्या रोडवर चालतात. तिथे लहान मुलांचा जीव धोक्यात जातो. मोठे ट्रान्सपोर्ट नगरमुळे ट्रेलर्स आणि हे जातात. जर हेच आपण अप्पू घर सुधारलं तर लोकांना ती सोय म्हणजे ती लोकांची गरज आहे फक्त आपण देत नाहीये म्हणून ते रिस्क घेऊन त्या जागेवर जात आहेत. ह्या गोष्टी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला प्राधिकरणात सुधारण्यासाठी वाव आहे. या जर गोष्टींवरती आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला एक
प्रभाग क्रमांक 15 हा पूर्वीसारखा मोस्ट डिझायर्ड रेसिडेन्शियल एरिया म्हणून आपल्याला परत उदयास आणता येऊ शकतो आणि ते मला करायची गरज आहे. म्हणून मला या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जायचं आहे. फार छान. तर हे होते निलेश शिंदे, ज्यांनी त्यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण असं विजन या ठिकाणी मांडलं. निलेशजी, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिलात आणि आपले विचार मांडलेत, त्याबद्दल माय PCMC चॅनलच्या वतीने आपल्याला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.